नमस्कार. मी सद्गुरू शैलेजा उमाकांत कामत. मी DFFची ट्रीटमेंट घेत होतो आणि कालच DFFने जो डॉक्टर भाग्येश कुलकर्णी यांनी जो त्यांचा आनंदोत्सव साजरा केला त्यामध्ये देखील मला इन्व्हाइट केलं होतं, म्हणून मी तिथे गेलो आणि डायबिटीस व्हिक्टर म्हणजे हिरोज म्हणून तिथे आमचा त्यांनी गौरव केला. माझ्यासारखे अनेक जवळ 500-600 लोक तिकडे आले होते. आज जे मी तुमच्याशी बोलतो आहे मित्रांनो, ते फक्त DFFलाशी असलेले स्नेहसंबंध, एक सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड जो असतो ना, एक उपकाराची भावना असते मनामध्ये की यांच्यामुळे मी बरा झालो, यांच्या सल्ल्याने बरा झालो, यांच्या टीममुळे बरा झालं, त्यासाठी माझा मी मनोगत व्यक्त करतो आहे. मित्रांनो, माझं वय 70 वर्ष आहे. आय एम रनिंग 70. आणि मी आयुष्यात कधी आजारी पडलेलो नव्हतो, कधीच तरुणपणामध्ये. मला कसं ताप नाही, काही नाही. आणि या 70 वर्षाच्या काळामध्ये सातत्यानं जवळ 47 वर्ष योगासनं आणि प्राणायाम करत राहिल्यामुळे नेव्हर इन माय लाईफ आय वॉज सिक. आणि गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये मला प्रचंड तहान लागायला लागली आणि मी त्या काळामध्ये सतत कोल्ड्रिंक्स, कधी न पिणारा कोल्ड्रिंक सातत्याने कोल्ड्रिंक पित होतो. त्या मोसमामध्ये आंबे खात होतो, आमरस करून, ते पण 3-3 आंब्याचं आमरस करून. आणि अशा परिस्थितीमध्ये मला माझ्या डाव्या हाताला काळे डाग 2-3 आले. म्हणून मी ते डॉक्टर सीचं 300 रुपयामध्ये ब्लड चेक करतात ना, म्हणून ते चेक करून घेतलं. तर त्याच्यामध्ये माझा HbA1c जवळजवळ 13 पॉईंट काहीतरी आला, 13.9 की 10. एक मिनिट. HbA1c माझं 13.8 आला. आणि म्हणून मी परत एकदा एका लॅबोरेटरीमध्ये गेलो आणि तिथे चेक केलं, मॅट्रो डायग्नोस्टिक सेंटरमध्ये. तिथे माझं HbA1c आलं 14.9 आणि शुगर आली होती फास्टिंग 284 आणि PP 412. हे घेऊन माझ्या फॅमिली डॉक्टर भेटला. तो म्हणाला तुम्हाला डायबिटीस झालेला असणार, तुम्ही डेबोटॉलॉजिस्टला भेटा. म्हणून बोरोलीला अलका गांधींकडे मी गेलो. तर त्यांनी मला तपासलं आणि सांगितलं की डायबिटीस तर झालेलं आहे, फक्त यू थँक गॉड की तुम्हाला ॲट द एज ऑफ 71 तुम्हाला 70 तुम्हाला झालेलं आहे आणि तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, वेळ लागेल. आणि तुम्हाला सांगतो, मी घरी आलो ना, तर आय वॉज टोटली शॅटर्ड. मानसिकदृष्ट्या अत्यंत मी म्हटलं आता डायबिटीस झालं म्हणजे आता झालं, सगळं संपलं आणि काय करावं मला कळत नव्हतं, वेड्यासारखं. आणि त्या परिस्थितीत मी एकटा राहतो, कळलं की नाही. त्यामुळे मानसिक स्थिती एकदम खराब होण्याच्या परिस्थितीमध्ये झालीच होती. आणि तेच कर्मधर्म संयोगाने मी तो मोबाईलवर रील बघत असताना ते अमुक तमुकचं एक रील बघितलं. त्याच्यामध्ये एक तडफदार तरुण डॉक्टर डायबिटीसवर बोलत होते आणि ते मला इंटरेस्टिंग वाटलं म्हणून मी ऐकलं. आणि ते म्हणा की हो, डायबिटीस बरा होतो, रिव्हर्स होतो, त्याच्यासाठी ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि होतं. ज्यांना नुकताच झालेला डायबिटीस आहे ते म्हणाले की त्याच्यामध्ये एक 7-8-10 महिन्यामध्ये बरा होतो. ज्यांचा 10 अधिक वर्षाचा असेल तर तो बरा व्हायला जास्त वेळ लागतो. पण टाईप 2चा डायबिटीस ज्यांना नुकताच डिटेक्ट झाला आहे अशा लोकांचा 8-10 महिन्यामध्ये बरा होतो. मला तुम्हाला सांगितलं ना, त्यावेळेला मला एक कुठेतरी आशेचा किरण दिसला. जसं म्हणतात ना इंग्रजीमध्ये, ॲट द एंड ऑफ द टनेल यू ऑलवेज सी द लाईट. तसं मला वाटलं. अगदी फ्रस्ट्रेट झालो होतो, सॅटर्ड झालो होतो. अशा वेळेला डॉक्टर भाग्येश कुलकर्णींचं ते अमुक तमितमधलं त्यांचं ते हे ऐकून मला बरं वाटलं. आणि मी लगेच हे अलका गांधींकडे मी 3 जुलैला गेलो ट्रीटमेंट आणि माझी ट्रीटमेंट सुरू झाली त्यांच्याकडे. 2 गोळ्या होत्या, एक ब्रेकफास्टच्या अगोदर, एक जेवल्यानंतर आणि एक रात्रीच्या. अशा 2 बिफोर ब्रेकफास्ट आफ्टर डिनर अशा 2 गोळ्या सुरू झाल्या. आणि ऑगस्टमध्ये यांची ट्रीटमेंट सुरू घेतली. तर पहिलं थोडंसं कन्फ्युजच झालं. स्वतः भाग्येश कुलकर्णी डेबोटॉलॉजिस्ट आहेत, म्हणजे ॲलोपॅथिक डॉक्टर आहेत, आणि त्यांची ट्रीटमेंट बघितलं तर आयुर्वेदिक, असं मला थोडं कन्फ्यूज झालं. डेबोटॉलॉजिस्ट आहेत आणि ही कशी ट्रीटमेंट देतात. पण मी ते नित्यनेमाने त्यांनी सांगितलेलं घ्यायला सुरुवात केलं. म्हणजे सकाळचं ते ड्रिंक घ्यायचं हळद वगैरे घालून, ते त्यानंतर त्यांनी सांगितलेलं
न्याहारीचं जे काय सांगितलं ते मी पाळायला सुरुवात केलं. वजनाच्या आणि माझं ह्या सर्व प्रोसेसमध्ये वजन 79 kgवरनं माझं आलं होतं वजन 66 kgवर आलं होतं. 13 किलो माझं वजन कमी झालं होतं. गोबरे गाल होते, सगळे गालफडं आतमध्ये बसली होती. अशा परिस्थितीमध्ये मी त्यांनी सांगितलेलं सगळं मी करायला सुरुवात केलं. जेवणामध्ये देखील ते पहिलं हे खायचं, गाजर वगैरेचं सलाड खायचं, त्यानंतर थोडं भाकरी घ्यायची, त्यानंतर डाळ घ्यायची पातळ, आणि संध्याकाळी चणे शेंगदाणे खायचे, त्यानंतर रात्री परत डाळ पहिली घ्यायची, त्यानंतर सलाड घ्यायचं, आणि हे सर्व नित्यनेमाने. आणि 10 ते 12 पदार्थ त्यांनी जे सांगितले होते त्यांच्या डॉक्टरांनी, म्हणजे दूध, दही, ताक, साखर, भात आणि बटाटा जो माझ्या जेवणामध्ये कायम असायचा, आणि भात थोडासा, पण बटाटा आणि तांदूळ हे तर होतंच. त्यामुळे ते सगळं बंद केलं. आणि आश्चर्यकारकरित्या ह्याच्यावर मी परत जेव्हा मी ऑक्टोबरमध्ये 15 दिवसांनी आमच्या अलका गांधींना भेटलो, त्यावेळेला त्यांनी माझं हे पाहिलं. ती माझी शुगर 109 फास्टिंग आणि PP 79वर आलेली होती. त्यांनी माझी इमिजिएटली एक गोळी बंद केली, सकाळची ब्रेकफास्टच्या अगोदरची, आणि डिनर रात्रीच्या एक गोळी चालू ठेवली, टॅबलेट सितार्ड 100+500ची. आणि परत ही ट्रीटमेंट. आणि भाग्येश कुलकर्णी त्यांचे डॉक्टरांची जी टीम आहे, पहिल्या डॉक्टरचं नाव मला आठवत नाही, पण आता त्यानंतर माधुरी देशपांडे यांच्याशी सतत संपर्कात राहून ऑक्टोबर महिन्यामध्ये माझं त्यांनी म्हणजे आमच्या अलका गांधींनी HbA1c चेक केलं. ते 14.9वरनं माझं 5वर आलं होतं. ती म्हणालं की नाव कामत यू आर नॉट डायबेटिक, पण तुमचं वय बघून आपण ट्रीटमेंट थोडे दिवस चालू ठेवूया. जानेवारी तसंच चालू ठेवलं. एक गोळी होती ती ग्लायसिमेट म्हणून एक गोळी त्यांनी दिली, तीच चालू होती जानेवारीमध्ये. आणि ही भाग्येश कुलकर्णींच्या डॉक्टरांनी देशपांडेबाईंनी आणि जी काय सांगितले ते मी सगळं स्ट्रिक्टली फॉलो करत होतो. काही म्हणजे नाही. त्यानंतर त्यांनी एनिमा घ्यायला सांगितलं, ते एनिमा घ्यायला सुरुवात केलं. फूड रविवारचं फ्रूट्स फेस्टिंग वगैरे सर्व सुरू केली. 14 तासाचा उपवास जो असतो रात्रीचा तो पण केला. रविवारचा पूर्ण दिवस 24 तासाचा फास्टिंग मी चालू ठेवलं. ह्या बघता जानेवारीमध्ये परत जेव्हा घेतलं तर पाहतो तर माझं हे HbA1c हे 5.2 झालं. आत्ता परत मार्चमध्ये आत्ता जे केलं ते 5.4 आलं. इन बिटवीन मला ते GTT पहिली टेस्ट पण माझी क्लिअर झाली. 113, 137 आणि 112 अशी आली, ती पास झालो. त्यानंतर आत्ता GTT2 हे म्हणजे हे सेलिब्रेशन व्हायच्या अगोदर मी केलं GTT. ती माझी फास्टिंग शुगर आली होती त्याच्यामध्ये 108, आणि त्यानंतरचे 3 आले ते 117, 151 आणि 107. दुसरी GTT पण माझी क्लिअर झाली. आणि परत एकदा हे करून बघितलं, त्याच्यामध्ये माझं सगळे म्हणजे क्लोरोस्टॉल HbA1c 5.4 सगळं म्हणजे कुठलीही गोष्ट पहिले सगळे मेडिकल पॅरामीटर जवळजवळ 100% माझे बरोबर आले. ऑल सेड अँड डन. मी हा व्हिडिओ करतोय. आय जस्ट से फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट थँक्यू टू डॉक्टर भाग्येश कुलकर्णी अँड हिज टीम, हिज पॅनल ऑफ ऑल डॉक्टर्स, इन पर्टिक्युलर माधुरी देशपांडे आणि त्यांच्या अगोदर ज्या मला डॉक्टरांनी होत्या त्या सतत दे आर ऑलवेज एव्हर रेडी टू कॉपरेट विथ द पेशंट्स. कधी त्रागा नाही, काही नाही. फोन केला तर लगेच ते फोन, डायटिशियनना काही मेसेज केला तर त्याचा रिप्लाय इमिजिएटली येणार. त्यामुळे त्यांच्या विश्वासाने जास्त मला बरं वाटलं. आणि वयाच्या 70व्या वर्षी फक्त म्हणजे ऑगस्टला ट्रीटमेंट सुरू केले. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 8 महिन्यामध्ये मला त्यांनी भाग्येश कुलकर्णींच्या टीमने काल जो आनंद उत्सवामध्ये डायबिटीस हिरोज म्हणून आमचा गौरव केला. मी सर्व श्रेय म्हणजे आमच्या अलका गांधी 3-4 महिने ते औषध देतात त्यांचं तर आहेच, पण सर्वात जास्त श्रेय मी कोणावर विश्वास ठेवला आणि कोणामुळे मी बरा झालो असेल तर ऑल क्रेडिट गोज टू डॉक्टर भाग्येश कुलकर्णी अँड हिज एक्सलंट डॉक्टर्सची जी त्यांचं पॅनल डॉक्टर्स ते आणि त्यांचे जी सगळी टीम आहे त्यांच्यामुळे मला अत्यंत बरं वाटलं.
कळलं की नाही. आणि मी आणखीन 4 महिन्याचा सहवास त्यांच्यासाठी माझा राहणार आहे, कारण ऑगस्टपर्यंत मी पैसे भरले. पुढे हे कसं रिटेन करायचं हे देखील त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी करण्याचं ठरवलेलं आहे. पण मी सर्व लोकांना हेच सांगेन की तुम्ही जर डॉक्टरांवर विश्वास ठेवला आणि यांच्यासारखा म्हणजे डायनामिक डॉक्टर तुमच्या मनामध्ये एखादा रोग बरा करण्याबद्दल तुमच्या मनामध्ये विश्वास निर्माण करू शकतो. मी तर कम्प्लिटली सॅटर्ड होतो त्यावेळेला. तर त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं ऐकून माझ्या मनामध्ये विश्वास आला की अरे हो, हे बरं होतं, आपण हे करायला पाहिजे. आणि गेले वर्ष आय हॅव ॲडॉप्टेड दॅट्स लाईफस्टाईल की म्हणजे उशिरा उठणं वगैरे सगळं बंद केलं आणि रुटीन त्यांनी सांगितलेलं केलं. आता त्यांनी सांगितलेले 4 प्रकारचे एनिमा वगैरे आता मी घेतो. दर 15 दिवसांनी, म्हणजे ते त्यांनी सांगितलं तसं महिनाभर रोजच घेतलं, दर आठवड्याला घेतले. आता दर 15 दिवसांनी घेतो. खाणं जे त्यांनी सांगितलं ते आता पण कंटिन्यू करणार आहे मी. आता याच्यानंतरच्या कन्सल्टेशनमध्ये त्यांचे डॉक्टर देशपांडे काय सांगतील तसं मी कंटिन्यू करण्याचा माझा विचार आहे. त्यामुळे आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू डॉक्टर भाग्येश कुलकर्णी अँड टू यू अँड टू युअर एंटायर टीम डॉक्टर माधुरी देशपांडे की तुमच्यामुळे मला आज डायबिटीस माझा रिव्हर्स झाला असं मी 100% खात्रीने सांगतो. सगळ्या लोकांच्या ह्याच भावना कदाचित असतील. जर आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवला आणि त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी केल्या तर कुठल्याही रोगावर आपल्याला नियंत्रण आणता येतं हे यांनी सिद्ध केलं. थँक्यू.